चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं जटाकटाह संभ्रम भ्रम निलिम्पनिषति विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध्वनि तगत तगत वज्जललाट पट्टपावके किशोर चंद्रशेखर हृदय प्रतीक्षणम मम आणि मंगळवार आला की मग मंगळवारचा कोणता देव असते बुवा देवी असते आनंद निर्गुणा निर्गुणा प्रगट देवाने बुक्का गुरुवाराला की तीन शिरे सातो तया माझा शुक्रवाराला की जय संतोषी माता खाय फुटाने गुई फुटाने मले द्या मी खातो शुक्रवाराला की जय बजरंगबली फळ डिसमेंट की गाडी मग आला रविवार येलको सात दिवसाचे 7 देव याला एक निष्ठता म्हणत नाही लक्ष्मी जनार्दनी अंबा कर ठेवूनिया त्याला म्हणतात एक निष्ठता आणि हे एक निष्ठता ज्यांच्या पैशी आहे लक्षात ठेवा याला म्हणतात आकुला तो एक देव करुणी घ्यावा काही जणीची निष्ठा निष्ठी आहे निष्ठा नाही निष्ठा निष्ठी आहे सहज मुंबईला माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी गेलो तिथे गेल्यानंतर मग महाराज तिथे एकादशीच्या दिवशी होतं लग्न म्हणून मी कार्यक्रमाच्या गावी गेलो तिथून जास्त नाही एवढीशी साबुदाण्याची उसळ खाल्ली अन्न जास्त नाही एवढीशीच खाल्ली पण जास्त खायचंच नसतं हालत मला माहिती हालत कशी आहे आपली 95 किलो आहे फक्त आता पुढच्या वर्षी होईल 1 क्विंटल जर तूर मोजायची असली तर एका एकूण मला ठेवलं हे काय गोटा खेळायचं कामच नाही आणि मग मी तयारीत गेलो तिथे गेल्यानंतर मग महाराज सरांना जेवण करायला आता मी म्हणू बा मला एकादशी आहे इल्ल काही जण हसत अरे आम्हाला तर गुरुवार निराकार असते कसा असते निराकार निरंकार नाही म्हटलं मग आज तुम्ही का बरं जेवून राहिले नाही आपलं कसं असते माहिती आहे का कुठं जर बाहेर गेलो ना ते एन्जॉय असते आपला आणि ते आपला गुरुवार आपण मग फुटीला टांगून ठेवत असतो अरे माटे अरे डुबडुबल्या डोळे हा याला एकनिष्ठता म्हणतात काय याला निष्ठा निष्ठी म्हणतात महाराज आपण केलेलं देवाची व्रत हे प्राण जाई पर वचन न जाई दादा आपल्या संप्रदायावर एवढी निष्ठा असली पाहिजे एवढा निष्ठेनं परमार्थ केला पाहिजे हो गळ्यात तुळशीच्या माळा लय जणायचे आहे वा पण 29 उपास कोणी करत नाही एकादशीच करतील त्याच्यातले काही एवढे हुशार आहेत 12 वाजले काय आज सुटली एकादशी खाऊन घेतात अरे 12 वाजता एकादशी सोडलं कुठून आणलं तुम्ही हे अळाणी पण आहे कुठं शास्त्रात लिहिलं आहे काय एका ठिकाणी गोकुळ अष्टमीचं कीर्तन केलं म्हणे महाराज जेवण करायला म्हटला गोकुळ अष्टमीचा उपास एकादशी सारखा असते म्हणे महाराज आता जन्म झाला आम्ही जेवण करतो मी म्हटलं कोण्या पंचांगात लिहिलं आहे
चालले मॅटासारखे सरे जण जेवले हो बुवा. आता तुम्ही घ्या जेवून. मी म्हटलं तुम्ही इरीत उडी टाकसाल का मला टाकायला लावता काय? महापरमात्मा मला शेल्यावर नाही द्या. उपाशी झोपलो पण खाल्लं नाही. संभाजी राजे होते दादा माझे. काढलं दादा संभाजी राजाच्या आणि संभाजी महाराजांच्या अंगावरलं चामडं काढलं धर्म परिवर्तनासाठी. है कबूल, है कबूल. पण संभाजी राजे म्हणतात नाही, माझा सनातन धर्म श्रेष्ठ आहे, हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. एवढ्यावर थांबलो नाही. मीठ टाकलं दादा त्या जखमीवर, मीठ टाकलं. हे कबूल. नाही दादा नाही कबूल, माझा सनातन हिंदू धर्मच मला श्रेष्ठ आहे. तेवढ्यावर भागलं नाही, मिरचीचा भुरका टाकला. है कबूल. संभाजी राजे म्हणतात नाही, माझा सनातन धर्म श्रेष्ठ आहे. जीव गेला तरी धर्म परिवर्तन केलं नाही संभाजी राजानं. याला म्हणतात निष्ठा. आपुला तू येऊन देव करुणी घ्यावा तेने विने जीवा. आता उद्याचा रामनवमीचा उपवास आहे. तुम्ही कसा धरता सांगा बरं? आम्ही जातो आता काय खाय खोपटेपणा करता तुम्ही. बरं 29 उपास कोणते सांगा बरं? कोणाला भेटणार असे? आमचं कसं आला चिवट केला हर्र हर्र मारली. कसं 24 एकादशी आहेत दादा. किती? रामनवमीचा पासून सुरू करा. रामनवमीचा उपास असते, महाशिवरात्रीचा उपास असते, सांगत जा. गोकुळाष्टमीचा असते, वामन जयंती असते आणि नृसिंह जयंती असते. आता 24 ते आणि 5 हे किती झाले? 29 सांगितलं ना. वयमानानं होते बुवा. महाशिवरात्री असते बरोबर आहे. यायचो आता माहीत कसं आता वयमानानं काही सांगता येत नाही. आता महाशिवरात्री असते. मग किती झाले बा? 29 झाले. किती झाले? 5 आता पा 20 अधिक 9. 20 अधिक 9. मी म्हणतो तसं स्लो मध्ये म्हणा. 20 अधिक 9 वैश 9. वैश म्हणजे झाले 20. 9 ते 9 वरचे 29 झाले बरोबर. दिले की नाही आणून? आता हे उपाचार्य असतात तो खरा वैष्णव, तो खरा वैष्णव. मग आपल्याला उद्याचा रामनवमीचा उपास कसा करायला लागतं माहित आहे काय? एकादशी सारखा करा. कसा करायला लागते? एकादशी सारखा. नाहीतर खाय खोबरेपणा करसान काय म्हणजे जन्म झाला की जेव नाही. आपल्या संप्रदायावर निष्ठा पाहिजे. भगवंताला आपलंसं करावं लागते. आपल्याच करायचं असेल तर आपल्याला आपली निष्ठा धर्मावर असणं कायम राहिलं पाहिजे. देवाला आपलंसं केलं पाहिजे. भगवंताला आपलंसं करणं म्हणजे काय? देवासमोर उभं राहा आणि म्हणा दररोज प्रार्थना. आम्ही तर ते दररोजच म्हणतो महाराज. पण तुम्ही कशी म्हणता मला माहित आहे ना. घालेन लोटांगण मोकळा पटांगण. अंतमेव माता पिता तमेव तमेव बंधो सखा तमेव. रस्व दीर्घ दीर्घ रस्व रस्व दीर्घ सरे खाऊन घेता का ना? मात्र तुम्ही कधी असं म्हटलं काय? माझ्या माग म्हणा बरं सर्वजण. त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधो सखा. हात तो जोडा. आयडी पण असते का? आमच्या इकडे नाही असं. त्वमेव माताच पिता त्वमेव. बरोबर. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधो सखा त्वमेव त्वमेव माता पिता त्वमेव 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 विद्या त्वमेव सर्वं त्वमेव देव. त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा
आता खरं सांगा, मरीमाची शपथ घेऊन सांगा, अशी प्रार्थना म्हटली तर मनाला किती चांगलं वाटलं? खरं खरं सांगा, तोंडावर बोललेलं आवडतं आपल्याला. मनाला चांगलं वाटलं की नाही? महाराज, मनाला चांगलं वाटलं याच्यापेक्षा देवाला तुम्ही असं म्हटल्यानंतर किती चांगलं वाटलं असेल. कारण की देवाला जर प्रेम लावलं तर देव तुमच्या पाठीमागे येते. प्रेम सूत्र धुरी नीतो तिकडे जातो हरी, नीतो तिकडे जातो हरी. कामामध्ये काम म्हणून देवाचं नामस्मरण करा. याचं त्याचं धुणं धूत बसू नका. अमका असा धमका तसा याच्यात टाइमपास करू नका. नामस्मरण करा आणि याची त्याची निंदा करू नका. सर्वांविषयी आणि जीवन जगत असताना एक तुम्हाला सांगतो, देवपूजा कमी करा पण नीतीनं राहा. ज्या वक्ती तुम्ही नीती सोडसाल, तुम्हाला असं वाटत असेल की देव आम्हाला पाहत नसेल, पण ज्या दिवशी तुम्ही नीती सोडसाल देव पाहत राहील. पण ज्या दिवशी तुमच्या नीतीवर, देवाच्या नीतीवर देव येईल दादा, त्यावेळेस देव एवढा क्रूर होत असते की मग तो कोणीच पाहत नसते. ती नीती भोगूनच द्यावं लागते. लक्षात ठेवा, देव ज्या वेळेस नीतीवर येते त्यावेळेस भोगून द्यावं लागते. म्हणून आपली नीती नका सोडू. परद्रव्य पर नारी याचा धरिता. कोणाचं मन दुखेल असं बोलू नका. देवाच्या पाशी 2 घंटे बसल्यापेक्षा 1च घंटा बसा, पण समाजाला वर्तन असं द्या, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो धर्म जगाला प्रेम पावे. खरो एकची धर्म जगाला प्रेम पावे. लक्षात ठेवा. तसंच आपलं जीवन असावं दादा. एवढा पापी होता वाल्या कोडी, एवढा मोठा पापी होता. किती पापी होता हो? एक माणूस मारल्यानंतर एक खळा एका राजनात टाकली. बरोबर आहे की नाही आजी? खरं सांगतो बरं आजी. आजी कौशल्य आजी सांगतो बरं आजी, किती राजन भरले होते आजी? हा, तुम्ही तिथं होते काय? मी तिथंच होतो. पण एवढा मोठा पापी होता, त्यानं रामप्रभूचं नामस्मरण केलं, देवाला आपलंसं केलं. आपलं आपलं येत. कीर्ती किती मोठी झाली. कोळियाची कीर्ती वाढीली गहना, कोळियाची कीर्ती वाढीली गहना.
इथे माय बापू 40 वर्ष अगोदर नवरात्रात येऊन गेले होते या गोठान भूमीवर. त्यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही अशा प्रकारचं ठिकाण आहे, साधारण नाही. आणि पुंडलिक बाबा ते साधारण नव्हते, ते परमहंस होते. म्हणून सर्वांनी एकदम मोठ्याने जय जयकार करा. श्री संत परमहंस पुंडलिक बाबा की जय. श्री संत रूपलाल महाराज की जय. परमहंस श्री संत चतुर्भुज महाराज की जय. हे गुणी साधारण नाही, परमहंस अशा प्रकारचे पुंडलिक बाबाच्या पादस्पर्शाने पुनीत झाली. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, आता जन्मोत्सव झाला, त्या यात्रेवर मी गेलो होतो. काहून गेलो होतो, माझी सासरवाडी तिथंच आहे शिरसून. सासरामध्ये सऱ्याच्या लेखो बाई आल्या, आम्ही काय तुम्हाला इकली का आमची. त्या म्हटलं रडू नका. रामेश्वरून आलतो, बालाजीवन आलतो, बेदम असा बेदम झालो होतो. रोडगे जेवण तर ते झोपून राहिलो, तिकडचा पाहुणचा राहतो. आणि मी गेलो महाराज, तिथं देवीचं मंदिर आहे. पुंडलिक बाबा ज्या वेळेस त्यांच्याकडे कोणी दर्शनाला जात होतो त्यावेळेस पुंडलिक बाबा पहिले देवीच्या दर्शनाला पाठवत होते. ज्या दिवशी पुंडलिक बाबांनी देह ठेवला त्यावेळेस तिथली जी देवीचं मंदिर आहे भावमुद्रा, ती फोटो अजून लावलेला आहे, तिथे लाल बुंद झाली होती देवी. आणि डोळ्यातून साक्षात चित्र त्यावेळेस होतं दादा. आई जगदंबा माता, आई जगदंबा माता तिथेच येते, तिथे जेथे तिचे भक्त असतात. तुम्ही भक्त आहात, तुमच्यावर कृपा केली आणि कृपा अशी तशी नाही झाली तर एक परमहंस इथे येऊन गेले, ते पुंडलिक बाबा. वाजवा टाळ्या. जटाकटाह संभ्रम भ्रमनिलिंपनिषदे विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध्वनी तगत तगत वज्जल लाड पट्ट पावके किशोर चंद्रशेखर हृदय प्रतीक्षणम मम. आणि मंगळवार आला की मग मंगळवारचा कोणता देव असते बुवा? देवी असते. आनंद निर्गुणा निर्गुणा खरद देवाने
तुळशी बुक्का गुरुवाराला किती नशिरे साहतो तया माझा शुक्रवाराला की जय संतोषी माता खाय फुटाने गुई फुटाने मला द्या मी खातो शुक्रवाराला की जय बजरंगबली फळ डिस्मेंट मी झाली मग आला रविवार आता 7 दिवसाचे 7 देव याला एक निष्ठता म्हणत नाही लक्षका जनार्दनी अंबा कर ठेवूनिया त्याला म्हणतात एक निष्ठता आणि हे एक निष्ठता ज्यांच्या पैशी आहे लक्षात ठेवा याला म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा एक जणीची निष्ठा निष्ठी आहे निष्ठा नाही निष्ठा निष्ठी आहे सहज मुंबईला माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी गेलो तिथे गेल्यानंतर मग महाराज तिथे एकादशीच्या दिवशी होतं लग्न म्हणून मी कार्यक्रमाच्या गावी गेलो तिथून जास्त नाही एवढीशी साबुदाण्याची उसळ खाल्ली अन्न जास्त नाही एवढीशीच खाल्ली पण जास्त खायचंच नसतं हालत मला माहिती हालत कशी आहे आपली 95 किलो आहे फक्त आता पुढच्या वर्षी होईल 1 क्विंटल जर तूर मोजायची असली तर एका एकूण मोल्या ठेवलं हे काय गोटा करायचं कामच नाही आणि मग मी तयारीत गेलो तिथे गेल्यानंतर मग महाराज सरांना जेवण करायला आता मी म्हणू बा मला एकादशी आहे इल्ल काही जण हसत अरे आम्हाला तर गुरुवार निराकार असते कसा असते निराकार निरंकार नाही म्हटलं मग आज तुम्ही का बरं जेवून राहिले नाही आपलं कसं असते माहित आहे का कुठं जर बाहेर गेलो ना ते एन्जॉय असते आपला आणि ते आपला गुरुवार आपण मग फुटीला टांगून ठेवत असतो अरे माटे अरे डुबडुबल्या ढोयाचे याला एकनिष्ठता म्हणतात काय याला निष्ठा निष्ठी म्हणतात महाराज आपण केलेलं देवाची व्रत हे प्राण जाई पर वचन जाई दादा आपल्या संप्रदायावर एवढी निष्ठा असली पाहिजे एवढा निष्ठेनं परमार्थ केला पाहिजे हो गळ्यात तुळशीच्या माळा लय जणायचे आहे वा पण 29 उपास कोणी करत नाही एकादशीच करतील त्याच्यातले काही एवढे हुशार आहेत 12 वाजले काय सुटली एकादशी खाऊन घेतात अरे 12 वाजता एकादशी सोडलं कुठून आणलं तुम्ही हे अळाने पण आहे कुठं शास्त्रात लिहिलं आहे काय एका ठिकाणी गोकुळ अष्टमीचं कीर्तन केलं म्हणे महाराज जेवण करायला म्हटलं गोकुळ अष्टमीचा उपास एकादशी सारखा असते म्हणे महाराज आता जन्म झाला आम्ही जेवण करतो मी म्हटलं कोण्या पंचांगात लिहिलं आहे चालले मॅटासारखे सरे जण जेवले हो बा आता तुम्ही घ्या जेवून मी म्हटलं तुम्ही इरीत उडी टाकसाल का मला टाकायला लावता काय महापरमात्मा मला शरीरात नाही द्या उपाशी झोपलो पण खाल्लं नाही संभाजी राजे होते दादा माझे काढलं दादा संभाजी राजाच्या आणि संभाजी महाराजांच्या अंगावरलं चामडं काढलं धर्म परिवर्तनासाठी है कबूल पण संभाजी राजे म्हणतात नाही माझा सनातन धर्म श्रेष्ठ आहे हिंदू धर्म श्रेष्ठ आहे एवढ्यावर थांबलं नाही मीठ टाकलं दादा त्या जखमीवर मीठ टाकलं हे कबूल नाही दादा नाही कबूल माझा सनातन हिंदू धर्मच मला श्रेष्ठ आहे तेवढ्यावर भागलं नाही मिरचीचा भुरका टाकला है कबूल संभाजी राजे म्हणतात नाही माझा सनातन धर्म श्रेष्ठ आहे जीव गेला तरी धर्म परिवर्तन केलं नाही संभाजी राजानं याला म्हणतात निष्ठा आपुला तू येऊन देव करुणी घ्यावा तेने विनजीवास आता उद्याचा रामनवमीचा उपवास आहे तुम्ही कसा धरता सांगा बरं वाटते आम्ही जातो आता
काय खाय खोबरेपणा करता तुम्ही. हा? बरं 29 उपास कोणते सांगा बरं. कोणाला भेटणार आहे असे. आमचं कसं आला चिवट केला हर हर मारली कसं 24 एकादशी आहेत दादा. किती? रामनवमीचा पासून सुरू करा. रामनवमीचा उपास असते, महाशिवरात्रीचा उपास असते, सांगत जा. गोकुळाष्टमीचा असते, वामन जयंती असते आणि नृसिंह जयंती असते. आता 24 ते आणि 5 हे किती झाले? 29. सांगितलं ना. आता वयमानानं होते बुवा. महाशिवरात्री असते बरोबर आहे यायचो. आता माहीत कसं आता वयमानानं काही सांगता येत नाही. आता महाशिवरात्री असते मग किती झाले बा? 29 आहे. किती झाले? 5 आता पा 20 अधिक 9. 20 अधिक 9 मी म्हणतो तसं स्लो मध्ये म्हणा. 20 अधिक 9 वैश 9 वैश म्हणजे झाले 20. 9 ते 9 वरचे 29 झाले बरोबर. दिले की नाही आणून. आता हे उपाचार्य असतात तो खरा वैष्णव. तो खरा वैष्णव. मग आपल्याला उद्याचा रामनवमीचा उपास कसा करावा लागतो माहित आहे काय? एकादशी सारखा का कसा करावा लागते? एकादशी सारखा. नाहीतर खाय खोबरेपणा करसान काय भले जन्म झाला क्या जेव नाही. आपल्या संप्रदायावर निष्ठा पाहिजे. भगवंताला आपलंसं करावं लागते. आपल्याच करायचं असेल तर आपल्याला आपली निष्ठा धर्मावर असणं कायम राहिलं पाहिजे. देवाला आपलंसं केलं पाहिजे. भगवंताला आपलंसं करणं म्हणजे काय? देवासमोर उभं राहा आणि म्हणा दररोज प्रार्थना. आम्ही तर ते दररोजच म्हणतो महाराज. पण तुम्ही कशी म्हणता मला माहित आहे ना. घालेन लोटांगण मोकळा पटांगण. अंतमेव माता पिता तमेव तमेव बंधो सखा तमेव रस्व दीर्घ दीर्घ रस्व रस्व दीर्घ सरे खाऊन घेता का ना मात्र तुम्ही कधी असं म्हटलं काय? माझ्या मागं मनाभर सर्वजण तमेव माताच पिता तमेव तमेव बंधो सखा. हात तो जोडा. थोडा आयडी पण असते का? आमची इकडे नाही असं. हा ना. त्वमेव माताच पिता त्वमेव बरोबर. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा तदेव. हे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव. आता खरं सांगा, मरीमाची शपथ घेऊन सांगा, अशी प्रार्थना म्हटली तर मनाला किती चांगलं वाटलं? खरं खरं सांगा. तोंडावर बोललेलं आवडतं आपल्याला. मनाला चांगलं वाटलं की नाही? महाराज मनाला चांगलं वाटलं याच्यापेक्षा देवाला तुम्ही असं म्हटल्यानंतर किती चांगलं वाटलं असेल. कारण की देवाला जर प्रेम लावलं तर देव तुमच्या पाठीमागे येते. प्रेम सूत्र धुरी नीतो तिकडे जातो हरी. नीतो तिकडे जातो हरी. कामामध्ये काम म्हणून देवाचं नामस्मरण करा. याचं त्याचं धुणं धूत बसू नका. अमका असा ढमका तसा. याच्यात टाइमपास करू नका. नामस्मरण करा आणि याची त्याची निंदा करू नका. सर्वांविषयी आणि जीवन जगत असताना एक तुम्हाला सांगतो, देवपूजा कमी करा पण नीतीनं राहा.
ज्या बाबतीत तुम्ही नीती सोडसाल, तुम्हाला असं वाटत असेल की देव आम्हाला पाहत नसेल, पण ज्या दिवशी तुम्ही नीती सोडसाल देव पाहत राहील. पण ज्या दिवशी तुमच्या नीतीवर, देवाच्या नीतीवर देव येईल दादा, त्यावेळेस देव एवढा क्रूर होत असते की मग तो कोणीच पाहत नसते. ती नीती भोगूनच द्यावं लागते. लक्षात, देव ज्या वेळेस नीतीवर येते त्यावेळेस भोगून द्यावं लागते. म्हणून आपली नीती नका सोडू. परद्रव्य पर नारी याचा धरिता, कोणाचं मन दुखेल असं बोलू नका. देवाच्या पाशी 2 घंटे बसल्यापेक्षा 1च घंटा बसा, पण समाजाला वर्तन असं द्या, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो धर्म जगाला प्रेम पावे, खरो एकची धर्म जगाला प्रेम पावे. लक्षात ठेवा. तसंच आपलं जीवन असावं दादा. एवढा पापी होता वाल्या कोडी, एवढा मोठा पापी होता. किती पापी होता हो. एक माणूस मारल्यानंतर एक खळा एका राजनात टाकले. बरोबर आहे की नाही आजी? खरं सांगतो बरं आजी, आजी कौशल्य आजी सांगतो बरं आजी, किती राजन भरले होते आजी? हा, तुम्ही तिथं होते काय? मी तिथंच होतो. पण एवढा मोठा पापी होता, त्यानं रामप्रभूचं नामस्मरण केलं, देवाला आपलंसं केलं, आपलं येत. कीर्ती किती मोठी झाली. कोळीयाची कीर्ती वाढली गहना, कोळीयाची कीर्ती वाढली गहना, इथे माय बाप हो 40 वर्ष अगोदर नवरात्रात येऊन गेले होते या गोठान भूमीवर. त्यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही अशा प्रकारचं ठिकाण आहे, साधारण नाही. आणि पुंडलिक बाबा ते साधारण नव्हते, ते परमहंस होते. म्हणून सर्वांनी एकदम मोठ्याने जय जयकार करा. श्री संत परमहंस पुंडलिक बाबा की जय, श्री संत रूपलाल महाराज की जय, परमहंस श्री संत चतुर्भुज महाराज की जय. हे भूमी साधारण नाही, परमहंस अशा प्रकारचे पुंडलिक बाबाच्या पादस्पर्शाने पुनीत झाली. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, आता जन्मोत्सव झाला, त्या यात्रेवर मी गेलो होतो. काहून गेलो होतो, माझी सासरवाडी तिथंच आहे शिरसून. सासरामध्ये सऱ्याच्या लेखो भैया आम्ही काय तुम्हाला इकली का आमची? त्या म्हटलं रडू नका,
रामेश्वरून आलतो, बालाजीहून आलतो, बेदम असा बेदम झालो होतो. रोडगे जेवलो तर ते झोपून राहिलो. तिकडचा पाहुणचार आहे तो. आणि मी गेलो महाराज, तिथं देवीचं मंदिर आहे. पुंडलिक बाबा ज्या वेळेस त्यांच्याकडे कोणी दर्शनाला जात होतो त्यावेळेस पुंडलिक बाबा पहिले देवीच्या दर्शनाला पाठवत होते. ज्या दिवशी पुंडलिक बाबांनी देह ठेवला त्यावेळेस तिथली जी देवीचं मंदिर आहे भावमुद्रा, ती फोटो अजून लावलेला आहे. तिथे लाल बुंद झाली होती देवी आणि डोळ्यातून साक्षात चित्र त्यावेळेस होतं. दादा आई जगदंबा माता, आई जगदंबा माता तिथेच येते, तिथे जेथे तिचे भक्त असतात. तुम्ही भक्त आहात, तुमच्यावर कृपा केली आणि कृपा अशी तशी नाही झाली तर एक परमहंस इथे येऊन गेले ते पुंडलिक बाबा. वाजवा टाळ्या. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे.